जय श्रीराम जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं युवा हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा, याचं नाव काय? लखन. गाव कुठलं? लासलगावचं लखन दाखल झालाय. आणि आज कसं नियोजन आहे, कुणाबरोबर दिसेल पळताना? मथुर बरोबर. तर मित्रांनो बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर. त्याच्यासोबत आपल्याला आज लखन पळताना दिसणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले पिंपळगाव बसवंतच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आपल्याला सुप्रसिद्ध जॉकी भेटलेले आहेत लक्ष्मण भाऊ ऐनोर. लक्ष्मण भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कसं काय नियोजन आहे? आज किती नंदी घेऊन आलाय तुम्ही? आज नंदी पिंती काही नाही आणले. बर. आमचे हरिभाऊ जुने जोडीदार. हा. म्हणजे आम्ही एकदम जिगरी दोस्त. हा, जिगरी दोस्त. बर. त्या बैलाचा पायरा मथुर मध्ये 8 दिवसापूर्वी मला त्यांनी सांगितलं होतं. बर. त्यामुळे म्हणलं येतो मी जाईन माहिती. बर. आणि काय बाकी कसं चाललंय? काय व्यवस्थित सगळं. आणि कसं काय मैदान? एक नंबर नियोजन आहे गणेश. मैदानचं काही पाहिजेच नाही. म्हणजे जेवढे मैदान समजा पश्चिम महाराष्ट्रात होतील, उत्तर महाराष्ट्रात होतील, विदर्भात होतील, पण मग याच्या खाली नियोजन राहील असं मला तरी वाटतं बरं का. बर. त्या पद्धतीने नियोजन केलं आहे. मैदान समजा पुष्यगाव, पेडगाव, कोरेगाव या मैदानानं म्हणजे याच्यानंतर या मैदानाचं नाव आमच्या उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे. त्या पद्धतीने नियोजन. त्या पद्धतीने गणेश भाऊंचं नियोजन. आता वस्तू केली का नाही तयारी? एखादी वस्तू केली तयार. काय किती वस्तू? आता 3 मासर एक पहिले, पण त्यातलं एक चांगलं पळत आहे. बरं. काय त्याचं नाव आता नवीनच ठेवले. काय नाव ठेवलं? झेलम म्हणून नाव ठेवले. झेलम काय म्हणतात? झेलम एक्सप्रेस थोडक्यात. होय. त्या स्पीडनं लय प्रवास केला काय झेलम? नाही, प्रवास नाही. कमी दिवसात चांगल्या टॉपच्या आपलं त्याच्या म्हणून चांगला बैल पळतो, त्यात पळतंय. त्यात पळतोय. बरं. भविष्यात आमचं ना हरिभाऊचं पळू शकतं असं वाटतं. हातातलं कुठं जर असलं तर ते पण नाही म्हणणार नाही आम्हाला. झेलम नवीन तयार केलंय बरं का लक्ष्मण भाऊने. आणि आता तुम्हाला शुभेच्छा आजच्या महिन्यात. धन्यवाद युट्यूबरवाल्यांचं आमच्या. काय म्हणताय? असंच प्रेम असून द्या युट्यूबरवाल्यांचं आमच्या. यायचंय तुमच्या. मित्रांनो, गरजा सुद्धा आलाय. दादा, गाव कुठलं हो तुमचं? वडूच पसलं हिंगणं. एवढ्या लांब आला? हो. बघा मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील हिंगणं गाव आहे. तर तिथनं हा नंदी आलाय. कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर पाळणार आहे? रामाबर पळणार आहे ओझरच्या. ओझरचा कुठला? हितला? हा, इथलाच रामा म्हणून. चांगलं नियोजन केलंय. कधी निघाला होता मग तिकडनं? परवा दिवशी आलोय त्यांच्या गोट्यावर. बर. ती गाडी आमची पळती आपल्या भागात तिकडे. बरं, म्हणून इकडे ह्यावेळेस नियोजन केलंय. त्यांच्यासाठी आलोय. फाटी बिटी बघितली? कसं काय नियोजन आहे? चांगलं आहे नियोजन, काय अडचण नाही. बरं मित्रांनो, बघा सुंदर असं नियोजन करण्यात आलंय. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. सरजा, गाव कुठलं सरजाचं? सिन्नरचा सरजा. कोणाबरोबर पाळणार आहे? फलटणचा साईड. लांबचा पायरा केला राव. का बरं एवढा लांबचा पायरा केला? बरं. चला, शुभेच्छा तुम्हाला. ह्याचं नाव काय हो? बागड. आदत आणले का ओपनच्या मैदानात? आदत का घेऊन आला आदत ओपनच्या मैदानात? कारण काय? गाडीत बैल आणला होता. बरं. पळवणार आहे का मग? बरं. पळवणार आहे. आणि ह्याचं नाव काय? कन्हैया. बुंगासारखा दिसतो बघा ह्यो. कन्हैया पण आलाय. आणि तिकडं अरे दिसतो म्हणून नको जवळी बाबा, लई मारतोय तो. बरं. नाही मारित का? बुंगासारखा दिसतोय. बुंगाची कार्बन कॉपी. आणि कुणाबरोबर पाळणार आहे? त्याला प्रधान. कुठला प्रधान? मुंबईचा प्रधान. चांगलं टॉपचं नियोजन केलं राव. आणि तुमचं नाव काय दादा? बैल सय्यद शेटिंग. बरं. आणि तुमचं नाव काय? सागर. आणि कुठं असतो हा? तिकडेच राहतो सातारामध्ये. कुठलं गाव? हिंगणे. बरं. चला, शुभेच्छा तुम्हाला. AK-47 पण आलाय. आणि इकडे बघू शकता. ह्याचं नाव काय मित्रा? बागड. पाखऱ्या. बरं. कसं काय नियोजन आहे? लोणी प्रवाराचा नांद्या. बरं, जवळच केलं मग नियोजन. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, गोविंदा सुद्धा आलाय मैदानामध्ये. आणि गोविंदाचे मालक पण भेटलेले आहेत. दादा नमस्ते. कसं काय नियोजन आहे आज गोविंदाचं? स्थानिक पायरा. पण कोण असेल? कोणाबरोबर दिसेल पळताना? छोटा शंभू बरोबर नियोजन केलंय. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, शिंगम पण आलाय. शिंगमचं गाव कुठलं पाहुणं? बरं. आज कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर दिसणार पळताना? वादळ बरोबर. चांगलं नियोजन केलंय. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. नाव काय दादा याचं? हिरा. आणि पड्यालच्याचं? बरं, गाव कुठलं हिराचं?
तुळजापूर जुन्नर तालुका. जुन्नर तालुका लांब आला राव पुण्याहून. आणि कसं काय नियोजन आहे दोघांचं पण? नियोजन उज्ज्वल आहे, थोडा विला आहे. बरं एकत्रच पाळणार आहे गाडी. एकत्र बनवा. बरं चला शुभेच्छा तुम्हाला.